कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजी समितीच्या संचालक मंडळाची कापूस नियोजनात्मक दिनांक 12 नोव्हेंबरच्या बैठकीत बाजार समिती यार्डवर कापूस लिलाव करण्यात यावा या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यामध्ये 25 नोव्हेंबर पासून बाजार समिती यार्डवर कापसाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सभापती ॲडव्होकेट जयंत साबळे व संचालक मंडळाकडून निर्णय घेतला गेला. त्या अनुषंगाने काल दिनांक 25 रोजी यार्डावर खरेदी शेतकऱ्यांची हित व सेस उत्पन्नाच्या वाढीकरिता कापूस खरेदी लिलावाचा शुभारंभ यार्डात करण्यात आला. गेल्या 12 वर्षापासून तालुक्यातील कापूस खरेदी ही प्रक्रिया उद्योगांकडून म्हणजे जिनिंग प्रेसिंग करून परस्पर कापूस खरेदी केल्या जात होती. शेतकऱ्यांचे माल परस्पर जिनमध्ये जात असल्यानं जिनिंग प्रेसिंग व्यापाऱ्यांचे फावत होतं. तथा आवक कमी दाखवताना बाजार समितीचा सेस चुकवण्यास हजारो क्विंटल खरेदी कमी दाखवून बाजार समितीला सेस मार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाला कात्री लावल्या जात होती. सेस गळतीसह शेतकऱ्यांसोबतच बाजार समितीचे नुकसान होत होतं. शेतकऱ्यांच्या फसवणुकीची बरेच प्रकरणे यामध्ये समोर आली होती. त्याच अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस शेतमाल विक्री सर्रास पद्धतीने वाढत व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांपासून येत होती. तसेच बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची कापूस नियोजनात्मक बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला होता. त्याच माध्यमातून सोमवार दिनांक 25 रोजी 7 गाड्यांची रास पद्धतीने लिलाव होऊन व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. तर 51 गाड्या शासनाचे कापूस खरेदी मार्फत खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला कापूस हा सर्वप्रथम बाजार समिती यार्डावर आणून त्याची नोंद करून टोकन घेऊन हरास करून बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरता पाठवाव्या. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे पालन करून आप बाजार समितीचे सहकार्य करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट जयंत साबळे यांनी असं सांगितलं. त्याबरोबर सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. जनमत लाईव्ह न्यूज करता सचिन पाटील यांची रिपोर्ट. अब्रुक अंजनगाव सुरजीवर.